चला तर सुरुवात करूया आपली सिरीज इंग्लिश थ्रू स्टोरीज. बघूया तर आपण. तर स्टोरीचं नाव आहे द मॅजिक मिरर. आपण स्टार्ट करूया. वन्स अपॉन अ टाइम, नॉट अ लॉंग एगो, a group of friends were playing in a village when suddenly a strong wind swept them away. म्हणजे काय की एकेकाळी, म्हणजे जास्त त्याला वेळ झालेला आहे. नॉट अ लॉंग एगो म्हणजे काय की जास्त वेळही झालेला नाही आहे. काही मित्र खेळत होते आणि खेळता खेळता अचानक एक जोराची हवा आली आणि त्या हवेने सर्वांना बाजूला ढकललं. आणि बघतात तर काय, व्हॉट इज दिस प्लेस, दे आस्क्ड. वेअर आर वी, इट्स सो क्वाईट अँड स्केरी. ही कोणती प्लेस आहे, मला तर काही कळतच नाही आहे. खूपच शांत आहे आणि खूपच भीतीदायक आहे. लुक देअर इज अ हाऊस, सेड वन. एक मुलगा काय म्हणाला, बघा तिकडे, पहा काय आहे तिकडे. लेट्स गो अँड सी इफ समवन इज देअर टू हेल्प अस. तिकडे जा आणि बघा की कोणी आहे का आपल्याला मदत करायला. द चिल्ड्रन वॉक टू द हाऊस अँड पीक इन द विंडो. म्हणजे काय, चिल्ड्रन त्या हाऊसजवळ, त्या घराजवळ गेले आणि खिडकीतून झोपू लागले. देअर दे सॉ टेबल फुल ऑफ डिलिशियस फूड्स. म्हणजे काय, खूप सारे मस्त मस्त पकवानाने तो टेबल भरलेला होता. सडनली द फ्रंट डोअर ओपन ॲज इफ बाय मॅजिक. अचानकपणे फ्रंट डोअर उघडला एखाद्या जादूप्रमाणे. अ स्ट्रेंज व्हॉइस कम आउट टू देम. स्ट्रेंज म्हणजे एखादी अनोळखी व्हॉइस आली. यू लुक हंग्री, कम इन अँड ईट. तुम्ही भुकेलेले वाटतात, या आणि खा. असा एक आवाज आला. सॅम वॉज सस्पिशियस. आय डोंट थिंक वी शुड ईट दिस फूड. सॅम म्हणाला, शूड काय बोलतो, शूड म्हणजे ॲडवाईस देणे, म्हणजे सल्ला देणे. तर सॅम त्यांना सल्ला द्यायला लागला की मला थोडंसं सस्पिशियस वाटतंय, मला थोडंसं चुकीचं काहीतरी वाटतंय, तर आपण गेलो नाही पाहिजे. ही वॉर्न हिज फ्रेंड्स. त्यांनी त्याच्या फ्रेंड्सला वॉर्न केलं. बट वी आर सो हंग्री, दे वेल्ड म्हणजे काय, रडगाणे गायला लागले. आम्ही खूप भुकेलेलो आहोत असं रडगाणं गायला लागले त्याचे फ्रेंड्स. वी कांट बिअर द हंगर एनी मोर. आता आम्ही, बेअर म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला म्हणतो ना आपण की सहन करणे. आता आम्ही जास्त वेळ भूक आमची सहन करू शकत नाही. अँड द फूड लुक्स सो गुड. आणि तो फूड खूपच मस्त दिसत आहे. डोंट इट इफ यू डोंट वॉन्ट टू, सेड वन फ्रेंड, बट डोंट स्टॉप अस. एक मित्र म्हणाला, जर तुला नसतं हवं तर नको खाऊस, पण आम्हाला थांबू नकोस. As their friends went inside to eat them, Sam held tightly to his sister's hand. म्हणजे जेव्हा त्याचे फ्रेंड्स गेले, सॅमने त्याच्या बहिणीचा हात घट्ट धरलं. सॅम, आय एम सो हंग्री, शी क्राईड. ती रडायला लागली. सॅम, मला खूप भूक लागली. आय वॉन्ट टू ईट टू म्हणजे सुद्धा, मला सुद्धा खायचं आहे. सॅम शुक हिज हेड. शुक म्हणजे हलवणे. सॅमने त्याचं डोकं हलवलं. नो सोय. रिमेंबर व्हॉट अवर पॅरेंट्स टोल्ड अस. तुला आठवते का आपले पॅरेंट्स काय म्हणाले? डोंट ईट टू फिल युअर हंगर, डोंट ॲक्ट टू फिल युअर इगो, अँड डोंट यू थिंक दिस हाऊस इज स्ट्रेंज. ती काय म्हणाली की दादा असं काहीच नाही आहे, तू एवढं स्ट्रेंज काहीच नाही हाऊस. तू तुझा इगोवर नको येऊस का, आपली भूक भागून जाईल. ऑल ऑफ सडन सॅम अँड सोय सॉ देअर फ्रेंड्स हॅड टर्न इनटू द मॉन्स्टर्स. लगेचच थोड्याच वेळाने सडनली सॅम आणि सोयने काय बघितलं की त्याचे सगळे मित्र हे मॉन्स्टरमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. सॅम ग्रॅब सोय हँड. ग्रॅब म्हणजे पकडणे, असं ग्रॅब करणं. अँड रॅन थ्रू म्हणजे मधून, रॅन थ्रू द डोअर इन टू द फॉरेस्ट. आणि तो त्या डोअरमधून जंगलामध्ये पळून गेला. इनसाइड द हाऊस अन ओल्ड विच appeared. The witch counted the monsters and face turned hard with the anger. त्या विचने मॉन्स्टर मोजायला सुरुवात केली आणि ती एकदम रागावली. वेअर आर अदर टू चिल्ड्रन. ती म्हणाली, बाकीचे दोन मुलं कुठे आहेत? शी स्क्रीच देन फ्लू अवे आफ्टर सॅम अँड सोय. आणि ती सॅम आणि सोयला पकडायला निघून गेली. ती ओरडली, ती रागावली, आणि ती पुढे निघून गेली सॅम आणि सोयच्या शोधात. सॅम अँड सोय रॅन थ्रू द फॉरेस्ट. ते जंगलामधून पळत होते. थ्रू म्हणजे मधून. डेस्पिरेटली ट्राईंग टू फाइंड हायडिंग प्लेस. म्हणजे काय, डेस्पिरेटली म्हणजे काय की त्यांना एक डेस्पिरेटली त्यांना वाटत होतं की आत्ता
म्हणजे त्यांना धीर नव्हता धरत की कुठेतरी आम्हाला लपायला मिळू दे, कुठेतरी आम्हाला लपायला मिळू दे. हे डेस्पिरेटचा शब्द तुम्हाला भरपूर वेळा आलाय, मला याचा अर्थ तुम्ही कमेंटमध्ये कळवा. ॲज दे रॅन दे कम अक्रॉस अ बिग व्हाईट रॅट अँड कम टू माय डेन ही सेड. ते पलटा त्यांना एक व्हाईट रॅट दिसला, एक मोठा व्हाईट रॅट दिसला. तो काय म्हणाला की माझ्या गुहेमध्ये चला. ही सेड आय विल हेल्प यू हाईड. डेन म्हणजे गुहा. आय विल हेल्प यू टू हाईड. मी तुम्हाला लपायला मदत करेन. आय एम सो अफ्रेड सॅम सेड सोय. सोय काय म्हणाली की दादा मी खूपच घाबरली आहे. ॲज द रॅन इन टू द व्हाईट रॅट डेन व्हॉट इफ द विच फाइंड अस. ती म्हणायला लागली की काय होईल जर आपल्याला त्या चेटकिडीने पकडलं तर. सॅम कम्फर्टेड हिज सिस्टर. डोंट थिंक अबाउट दॅट अदरवाईज द विच माइट स्मेल आवर फिअर. म्हणजे जर तू हे थोडंसं बोलतात ना, एक इंग्लिशचं खूप चांगलं म्हणजे इंग्लिश चांगल्या प्रकारे वापरलंय. माइट स्मेल आवर फिअर. आता मला सांगा घाबरटपणा हा स्मेल होऊ शकतं का? नाही. पण हे बोलतात ना खूप उच्च दर्जाची इंग्लिश असते ना, त्याच्यामध्ये असं वापरलं जातं. काही असे शब्द वापरले जातात ज्यांचा मिनिंग वेगळा असतो आणि ते वापरलेत वेगळे, आणि याला बोलतात टॉप लेवल इंग्लिश. तर याचा अर्थ असा आहे की जर तू घाबरलीस तर विच आपल्याला पटकनच पकडेल. तर प्लीज घाबरू नकोस. जेवढं आपण घाबरू तेवढं आपल्यासाठी प्रॉब्लेम्स वाढतील. त्याचा अर्थ आहे म्हणजे छोट्याशा वाक्यात खूप जास्त सांगितलं जातं. हे एक इंग्लिशची खासियत आहे. फ्रॉम इनसाइड द व्हाईट रेड डेन द चिल्ड्रन कुड हिअर द विच वेलिंग अँड स्क्रीचिंग ॲज शी सर्च फॉर देम. वेलिंग आणि स्क्रीचिंग याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे. सांगू का तुम्हाला? वेलिंग आणि स्क्रीचिंग मगाशीच सांगितलं. स्टोरीचा पहिला पार्ट बघा 5 मिनिटाचा, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला वेलिंग पण सांगितलंय आणि स्क्रीचिंग पण सांगितलंय. विचच्या बाबतीत आहे. विच रागावली आणि ओरडायला लागली, रडायला लागली आणि ओरडायला लागली ती. असं रडकटपणा. विच कशी अशी रडून हे करते त्याचप्रमाणे ती बोलायला लागली. फायनली शी फ्ल्यू अवे अँड व्हाईट रॅट सेड इट वॉज अ वाईज ऑफ यू नॉट टू ईट द फूड इनसाइड विच हाऊस. हे तुम्ही शहाणपणाचं काम केलं. व्हाईट रॅट काय म्हणाला? हे तुम्ही शहाणपणाचं काम केलं की तुम्ही त्या चेटकिडीच्या घरातलं काही खाल्लं नाही. वाय डिड शी सो डू दिस टू आवर फ्रेंड्स. वाय डिड शी डू दिस टू आवर फ्रेंड्स आज सॅम अँड सोय. सॅम आणि सोय काय म्हणाला का तिने आमच्या फ्रेंड सोबत असं केलं. द रॅट टोल्ड हिम that her master had ordered her to turn 100 children into the monster and bring them to him. ती काय रॅट काय म्हणाला? तिच्या मास्टरनी म्हणजे चेटकणीचा जो मास्टर होता त्यांनी सांगितलं होतं की हे चेटकणी मला 100 मुलं मॉन्स्टर मध्ये कन्वर्ट कर आणि माझ्याकडे आणून दे. Once she bring the 100 children to him, she will gifted with immortality. आता हा इमॉर्टल हा शब्द खूप वेळा येणार पुढे, पण तुम्हाला त्याचा अर्थ मी सांगतोय 12वीच्या मुलांना पण माहित नसेल. इमॉर्टल म्हणजे अमरत्व. तुम्ही बोलता ना अमर म्हणणं म्हणजे कधीही मरणार नाही. म्हणजे जर ही 100 मॉन्स्टर जर दिले तर तिचा मास्टर त्या चेटकणीला अमर बनवेल. सेड दॅट रॅट. आता सॅम आणि वरी करायला लागली. हाऊ कॅन आय हेल्प माय फ्रेंड्स बिकम ह्युमन अगेन आज सॅम काय म्हणाला की आता मी माझ्या मित्रांना कसं प्रकारे परत ह्युमन करेन. इट्स हार्ड टू से दॅट इट सेड रॅट सॅडली. इट्स हार्ड टू से इफ यू डू नॉट फाइंड अ स्पेल इन अ 3 days दे विल स्टे मॉन्स्टर फॉर एव्हर. म्हणजे काय, जर तुम्ही स्पेल म्हणजे मंत्र म्हणजे एखादं जादूई बोलतात ना, असं जर जादू तू कुठली शोधली नाहीयेस तर तू 3 दिवसात तुझे मित्र कायमस्वरूपी मॉन्स्टर बनून जातील. ओ नो आय एम स्केअर्ड फॉर सॅम क्राईड सोय. आता काय म्हणाली सोय? काय म्हणाली की आय एम स्केअर्ड फॉर देम. म्हणजे सोयला त्यांच्याबद्दल भीती वाटायला लागली की त्यांचे मित्र कायमस्वरूपी मॉन्स्टर बनतील. डोंट बी अफ्रेड सोय, वी मस्ट बी स्ट्रॉंग सेड सॅम ॲज ही इज हग हर. ओके, तर त्यांनी काय केलं? हक केलं तिला. हक म्हणजे मिठी मारली त्याच्या बहिणीला आणि सांगितलं की स्ट्रॉंग बन, काही होणार नाही. अफ्रेड म्हणजे घाबरू नकोस. डू यू नो वी कॅन हेल्प आवर फ्रेंड्स. हाऊ वी कॅन हेल्प आवर फ्रेंड्स. म्हणजे त्या रॅटला सॅम काय म्हणाला की हे रॅट तू मला सांग की माझ्या मित्रांना मी कसं वाचू, कसं हेल्प करू. येस सेड द रॅट. म्हणजे रॅट म्हणाला मी सांगतो तुम्हाला कसं. यू मस्ट फाइंड अ मॅजिक मिरर इनसाइड द मिस्टेरियस टेम्पल. म्हणजे तुम्ही मिस्टेरियस टेम्पल, एक चमत्कारी टेम्पल आहे, एक चमत्कारी मंदिर आहे, त्याच्यामध्ये जा आणि तिथे तुम्हाला एक मॅजिक मिरर मिळेल. इट विल हेल्प यू टू सेव्ह युअर फ्रेंड्स.
ती तुमच्या फ्रेंड्सला सेव्ह करायला मदत करेल. वेअर इज दिस मिस्टरीज टेम्पल? आज सॅम काय म्हणाला, हा मिस्टरीज टेम्पल कुठे आहे? इट इज फार अवे इन द ईस्ट. हरी गो नाऊ. हा पूर्वेकडे खूप लांब आहे, तर जा लवकर पळ, हा त्वरा कर. सेड द रॅट. रॅट काय म्हणाला, लवकर जा, टाइम घालू नकोस, खूप लांब आहे ते. As they left, Sam said, "So you must search for a village and tell them about what happened to our friends." तू गाव शोध आपलं कुठे आहे आणि जा लवकर आणि आपल्या सगळ्यांना सांग की आपल्या फ्रेंड्स सोबत काय घडलेलं आहे. आय विल ट्रॅव्हल टू द ईस्ट अँड फाइंड अ मिरर. मी पूर्वेला जातो आणि ती काच शोधून काढतो. तो आरसा शोधून काढतो, काच नाही आरसा. As Sam walked, he remembered what his grandfather had told him. Your word will help you find a way. तर आता त्यांनी जसं पूर्वेला जायला लागला त्याला त्याचं आठवलं की त्यांच्या आजोबांनी त्याला सांगितलं होतं की तुमचे शब्दच तुम्हाला पुढे वाचवतील, तर हेल्प करतील, तुम्हाला मदत करतील. Along the road, Sam came across the women. "Excuse me," he said. "Do you know which way leads to the mysterious temple?" त्यांनी विचारलं त्या विमेनला की तुम्हाला एक्सक्यूज मी, तुम्हाला माहिती आहे का की मिस्टेरियस टेम्पल पर्यंत जाण्याचा मार्ग कोणता आहे? यू मस्ट गो डाऊन दिस रोड अंटिल यू सी अ बिग लेक. तू तोपर्यंत जा जोपर्यंत तुला एखादा मोठा लेक भेटत नाही. ऑन द अदर साइड यू विल फाइंड अ मिस्टेरियस टेम्पल, शी टोल्ड हिम. ती काय म्हणाली की त्या लेकच्या पुढच्या साईडला मिस्टेरियस टेम्पल आहे, जस्ट ओलांडल्यानंतर. ऑन हिज वे सॅम केम टू द एज ऑफ द क्लिफ. क्लिफ म्हणजे एखादा उंच कठडा, त्याला क्लिफ म्हणतात. हा शब्द पण तुम्हाला माहिती नसेल, लिहून घ्या हा क्लिफ म्हणून वर्ड. वेन ही लुक डाऊन टू सॉ द इगलेट. इगलेट म्हणजे काय? गरुडाच्या छोट्या पिल्लाला इगलेट असं म्हणतात. स्ट्रगलिंग इन द स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे प्रवाह. त्या प्रवाहामध्ये गरुडाचा पिल्लू फसलेला होता. ही क्विकली जम्प इन टू द वॉटर अँड रेस्क्यू हर. रेस्क्यू म्हणजे सोडवणे, त्याला वाचवणे बोलतात ना त्याला. तर सॅम क्विकली त्या पाण्यामध्ये गेला, त्या प्रवाहामध्ये गेला आणि त्या पक्षाला, गरुडाच्या पिल्लाला वाचवलं. ॲज ही कम आउट अ लार्ज ईगल फ्ल्यू टू हिम. जसा तो बाहेर आला एक मोठा ईगल त्याच्या इथे आला. थँक यू सो मच फॉर सेव्हिंग माय बेबी, चिप द ईगल. तो चिवचिव करायला, थँक्यू माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल. तो सॅमला थँक्यू म्हणायला लागला. वुड यू लाईक टू कम टू द माय नेस्ट टू वॉर्म युअर सेल्फ. त्याला विचारलं, तुला माझ्या नेस्टमध्ये गरम व्हायला आवडेल का, वॉर्म व्हायला आवडेल का? सॅम हॅपीली ॲग्रीड. सॅमने ॲग्री केलं की ठीक आहे, मी येतो तुझ्या नेस्टमध्ये. ॲज द सॅम वॉर्म हिमसेल्फ इन अ ईगल नेस्ट, शी गेव हिम अ रिंग. जसं सॅम तो वॉर्म झाला त्याच्या नेस्टमध्ये जाऊन आणि त्या गरुडाने त्याला ती एक रिंग मिस्टेरियस रिंग दिली. आय फाउंड दिस रिंग ॲज आय वॉज कलेक्टिंग अ स्टिक टू द बिल्ड माय नेस्ट. जेव्हा मी माझं घरटं बांधायला काट्या शोधत होतो त्यावेळेला मला ही रिंग मिळाली. शी टोल्ड हिम. इट लुक लाईक पॉवरफुल रिंग. टेक इट सो दॅट इट कॅन हेल्प यू टू सेव्ह युअर फ्रेंड्स. ही खूप पॉवरफुल रिंग आहे, ही घे जी की तुला सेव्ह करू शकते, तुझ्या मित्रांना वाचवायला. थँक्यू सो मच ईगल सेड सॅम. सॅम काय म्हणाला त्या ईगलला, थँक्यू सो मच, आभारी आहे. ओके. डू यू नो व्हॉट आय कॅन गेट टू द मिस्टरीज टेम्पल. तुला माहिती आहे का मला काय मिळेल तिथे? गेट ऑन माय बॅक, आय विल टेक यू देअर. माझ्या पाठीवर बस, मी तुला तिथे नेते. सेड द ईगल अँड फ्ल्यू इन द स्काय विथ सॅम. आता ती सॅम सोबत उडायला लागली. फायनली दे रीच टू द बँक ऑफ ह्यूज लेक. आता बँक म्हणजे काय इथे? तर वाळूचा असा हे असतो ना, काठ बोलतात ना, कडा. आपण शेताचा बांध वगैरे असतो ना, बांध वगैरे, त्याला बांधाला बोलतात, बँक म्हणतात. ओके. आता हा बँक हा शब्द खूप जणांना माहिती नसतो, 12वी त्याच्यापेक्षाही मोठ्या मुलांना माहिती नसतो. हा जरा लिहून घ्या. बँक म्हणजे काठ. ओके. तर ते एका मोठ्या तळ्याच्या काठावर पोचले. देअर ईगल ड्रॉप सॅम अँड टोल्ड हिम, रिमेंबर टू हॅव अ फेथ इन युअर सेल्फ. लक्षात ठेव, तू तुझ्यामध्ये विश्वास ठेव, तू करून दाखवू शकतोस. आय विल रिमेंबर, थँक्यू ईगल सेड सॅम. तो म्हणाला, हो मी लक्षात ठेवीन ईगल, थँक्यू असं सॅम म्हणाला. आणि सॅम जसा पाहतो तर काय पुढे, ॲट द सॅम टर्न टुवर्ड द लेक ही बिकम कन्सर्न. आता त्याला काळजी वाटायला लागली. इट वॉज फुल अप विथ मिनिसिंग क्रोकोडाईल. म्हणजे काय, धोकादायक क्रोकोडाईलने हा तलाव पूर्णपणे भरलेला होता. ही थ्रू अ पीस ऑफ वूड टू सी दॅट दे वुड डू. त्याने एक लाकडाचा तुकडा टाकला. वॉज द क्रोकोडाईल लंग ॲट द पीस ऑफ वूड. लंग म्हणजे काय, जसा तो त्यांनी टाकल्या त्यांनी गेला आणि त्याचा
पीस ऑफ वूड अँड स्नॅप इट इन द जॉ, आणि त्याच्या त्या जबड्यामध्ये त्याला कटकन तोडला. स्नॅप म्हणजे कडकन तोडणे, आणि लंग्स म्हणजे त्यांनी लगेच असा बोलतात ना भरारी मारून त्याला पकडणे की रॅप करणे, तसं म्हणतात. Sam felt disheartened and wondered how he would ever make his temple before the 3 days were finished. आता त्या सॅमला थोडंसं डिसहार्टन म्हणजे काय, त्याची आशा तुटली, तो निराशित झाला आणि त्याला वाटायला लागला आता कसं काय मी 3 दिवसात हे सगळं करेन. He looked around the lake and saw there was very many trees with the vines hanging from them. Hang म्हणजे लटकणे, vines म्हणजे वेली. त्यांनी बघितलं खूप साऱ्या वेली तिथे लटकलेल्या आहेत. सडनली अन आयडिया स्ट्रक हिम. स्ट्रक म्हणजे लगेच असं स्ट्रक होणं, म्हणजे लगेच त्याला एक आयडिया आली की या फांद्यांना, या पारंब्यांना टांगून तो जाऊ शकतो, वेलींना टांगून तो जाऊ शकतो. ही टाईड द वेन्स टुगेदर अँड मेक अ थिक रोप. त्यांनी त्या सगळ्या वेली जमा केल्या आणि त्याचा एक रोप बनवला. अँड स्वंग हिमसेल्फ ॲज हार्ड ॲज ही कुड अक्रॉस द लेक. आणि त्यांनी त्याला झोका घ्यायला सुरुवात केली. ही वॉज जस्ट अबाउट टू रीच द अदर साइड वेन स्नॅप. त्याची ती फांदी तुटलेली आहे आणि सॅम सगळ्या मगरींमध्ये पडलेला आहे. द वाईन ब्रोक अँड सॅम फेल इन टू द लेक. इन द इन्स्टंट ही वॉज सराउंडेड बाय क्रोकोडाईल. लगेचच त्याच तात्काळ काळात लगेचच सगळ्या मगरींनी त्याला घेराव घातला. ॲज ही फेल द रिंग स्लिप फ्रॉम हिज फिंगर द फेल्ट इन द वॉटर. द मोमेंट द रिंग टच द वॉटर द एंटायर लेक फ्रोज अँड क्रोकोडाईल बिकम स्टॅच्यू. जसं ती रिंग त्या पाण्याला लागली संपूर्ण पाणी फ्रोझन झाला, म्हणजे बर्फाचा बनला, आणि त्या सगळ्या मगरमच्छ काय झाल्या, स्टॅच्यू बनल्या. सॅम रॅन फ्रॉम द वॉटर टू द टेम्पल. सॅम तिथून बाहेर आला. ही बो म्हणजे काय, वाकणे. ही बो आउटसाइड द टेम्पल पोलाइटली ॲड्रेस द मॉन्क. आणि जे तिथले पुजारी होते त्यांना तो सभ्यपणे, पोलाइट म्हणजे सभ्यपणे, तर पोलाइटपणे तो त्यांना वाकून त्यांनी नमस्कार केला. आय बो बिफोर यू वनरेबल मॉन्क्स, इज एनीवन देअर. त्यांनी विचारलं इथे कोणी आहे का. बट नोबडी आन्सर हिम. पण आता कोणच त्याला आन्सर करत नव्हता, कोणीच त्याला उत्तर दिलं नाही. सॅम टिपटो इन टू द टेम्पल. टिपटो म्हणजे असा टोकत त्याच्या आतमध्ये गेला. ओके. वेर ही सॉ द ग्लिटरिंग लाईट. एक चमकदार लाईट आली. ही लुक हाय अप इन द शेल्फ अँड देअर वॉज सॉ मॅजिक मिरर. आणि त्यांनी त्या शेल्फमध्ये बघितलं की एक मॅजिक मिरर ठेवलेलं आहे. बट जस्ट ॲज ही वॉज अबाउट टू रीच फॉर अ मिरर अँड एल्फ अपियर्ड. आता एल्फ म्हणजे काय असतं तुम्ही सांगायचं आहे. पुढची स्टोरी तुम्ही गेस करायची आहे. मी नेक्स्ट पार्टमध्ये त्याची स्टोरी सांगणार आहे. तुम्ही गेस करायचे. बघूया कोणाकोणाला गेस होते ही स्टोरी. ठीक आहे. ज्याला गेस होते त्यांनी कमेंटमध्ये किंवा मला व्हॉट्सअपला टाकायचं आहे स्टोरी.